श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पौर्णिमेच्या रात्री फक्त या कोपऱ्यात दिवा लावा. घरातील प्रत्येक वास्तुदोष नष्ट होईल. लक्ष्मी स्वतः येऊन राहील तुमच्या घरात. गुप्त उपाय सर्वांनी नक्की पहाच. पौर्णिमेच्या दिवशी घराच्या या कोपऱ्यात दिवा लावा. वास्तुदोष कायमचा निघून जाईल. पौर्णिमेच्या दिवशी घरात या कोपऱ्यात दिवा लावलात तर संपूर्ण वास्तुदोष दूर होतो, नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि लक्ष्मी मातेचे आगमन होते. पण कसला दिवा, कोणत्या तेलाचा दिवा, कोणत्या वेळी लावायचा आणि कोणत्या दिशेला लावायचा, हे सर्व तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये समजणार आहे. 21 रहस्यमय उपाय जे तुमच्या आयुष्याला बदलू शकतात. म्हणून मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. पौर्णिमेच्या रात्री ईशान्य कोपऱ्यात दिवा लावा. ईशान्य कोपरा म्हणजे ईश, देवतेचा वास. हा कोपरा घरात सर्वाधिक शुभ मानला जातो. येथे तुपाचा दिवा लावल्यास घरात शांती, समाधान आणि लक्ष्मी स्थिर होते. तुपाचा दिवा, एक लवंग, थोडेसे कापूर असा दिवा रात्री 8:30 ते 9:30 मध्ये लावा. नंबर 2. दक्षिण पश्चिम कोपऱ्यात तेलाचा दिवा लावा. याने वास्तुदोष नाश पावतो. या कोपऱ्यात वास्तुशक्तींचा संचित असतो. येथे तीळ तेलाचा दिवा लावल्यास जुना वास्तुदोष, अपघातांचे योग दूर होतात. विशेषतः जर घरात वादविवाद, अडथळे सुरू असतील तर हा उपाय उत्तम आहे. नंबर 3. पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजासमोर 2 दिवे लावा. एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला. दिव्यात कापूर, तूप आणि गूळ यांचा समावेश करा. यामुळे घरात धनवृष्टीचा मार्ग खुला होतो. नंबर 4. किचनच्या अगदी उजव्या कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा स्त्रियांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. याने अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते. किचनमध्ये अन्नधान्याची वाढ होते. नंबर 5. बेडरूममध्ये न लावावयाचे दिवे. पण हे एक वेळा करू नका. अनेक लोक पौर्णिमेच्या दिवशी बेडरूममध्ये दिवा लावतात, जे चुकीचे आहे. बेडरूममध्ये प्रकाश हाच योग्य दिवा असतो. तेल, तूप किंवा कापूर वापरू नये. नंबर 6. पौर्णिमा आणि श्रीयंत्र. दिवा लावताना जर तुम्ही श्रीयंत्रासमोर दिवा लावला तर शक्तिशाली ऊर्जा तयार होते, वास्तुशुद्धी होते आणि करिअरमध्ये प्रगती होते. नंबर 7. दिव्याचे वळण पूर्वेकडे असावे का पश्चिमेकडे असावे, ही सर्वात मोठी चूक लोक करतात. दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून लावा. लक्ष्मी प्रवेशासाठी ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. नंबर 8. पौर्णिमेच्या दिवशी घरात 7 ठिकाणी लावा लघु दिवे. जसं की ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा, दक्षिण कोपऱ्यात तीळ तेलाचा दिवा, देवघरात सुगंधी तेलाचा दिवा, मुख्य दरवाजावरती 2 दिवे, किचनमध्ये तुपाचा दिवा, पायऱ्यांवर 1 कापूर यांचा दिवा, अंगणात तुळशीजवळ 1 दिवा. नंबर 9. झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करून दिवा विझवा. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. हा मंत्र सांगून दिवा विझवला तर लक्ष्मी कायम घरात स्थिर होते. नंबर 10. दिवा विझल्यावर राख किंवा कापूर फेकू नका. राख योग्य ठिकाणी म्हणजेच झाडाच्या मुळाशी टाका आणि वास्तुशुद्धी आणि धनप्राप्तीसाठी हे उपयुक्त असतं. नंबर 11. दिवा लावताना एका नाण्याचा वापर करा. नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. नंबर 12. दिव्याच्या कापसात गुलाबाच्या पाकळ्या मिसळा. प्रेम आणि समाधान वाढते. नंबर 13. घरात कुठेही तिरका कोपरा असेल तिथे दिवा लावल्याने
तो दोष दूर होतो. नंबर 14, पौर्णिमेच्या दिवशी कळस असलेल्या मंदिरासमोर दीपदान करा. तुमच्या घराचा कळस तेजस्वी होतो. नंबर 15, दिवा लावतानाच गंधद्वार स्तोत्राचा जप करा. नाण्याचा वापर करा. नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. नंबर 12, दिव्याच्या कापसात गुलाबाच्या पाकळ्या मिसळा. प्रेम आणि समाधान वाढते. पौर्णिमेच्या दिवशी कळस असलेल्या मंदिरासमोर दीपदान करा. तुमच्या घराचा कळस तेजस्वी होतो. दिवा लावतानाच गंधद्वारम स्तोत्राचा जप करा. नंबर 16, घरात जर कुणी आजारी असेल तर त्याच्या उशीजवळ एक लवंगयुक्त दिवा ठेवावा. नंबर 17, स्त्रियांनी उजव्या हाताने दिवा लावावा. शुभ शक्तींचा प्रवेश होतो. नंबर 18, पुरुषांनी दिवा लावल्यानंतर 2 मिनिटे शांतपणे ध्यान करावे. नंबर 19, दीपाच्या समोर पाण्याचा तांब्या ठेवा. ऊर्जा संतुलन साधते. नंबर 20, दिवा विझवताना फुंकर न मारता झाकणाने विझवा. आणि शेवटचा नंबर 21, दिव्याच्या प्रकाशात एका क्षणासाठी घरातील सर्व सदस्यांनी बसावे. सकारात्मक कंपनं निर्माण होतात. मित्रांनो, पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावण्याची ही परंपरा फक्त श्रद्धा नाही, तर ती आहे ऊर्जेचे विज्ञान, वास्तूचे संतुलन आणि अध्यात्माचे शक्तिशाली रहस्य. जर तुम्ही या 21 पैकी फक्त 5 उपायही नित्य केले तर तुमच्या घरातील नकारात्मकता, भांडणं, अडचणी, आरोग्यदोष, धनहानी हे सर्व हळूहळू नाही तर जलद गतीने निघून जातील. जर हे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला एक लाईक द्या. कमेंटमध्ये लिहा मी दीप लावला. आणि अशाच गुप्त उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा, शेअर करा. कारण दिव्याचा प्रकाश जितका पसरवला जाईल तितकं सौभाग्य वाढेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.